अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा कायदा केलेला आहे। आणि मी हे सांगतो आणि दाव्याने सांगतो, इतर 4 राज्यांमध्ये जो कायदा केलाय त्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कायदा आपला आहे। इतर 4 राज्यांमध्ये इतका लिवे दिलेला नाहीये, पण आपण, कारण आपल्याला कोणाला त्रास देण्याकरता कायदा करायचा नाहीये, पण भारताच्या संविधानाच्या विरुद्ध आपल्याच लोकांना जे लोक ब्रेनवॉश करतायत त्यांच्यावर कारवाई करणं ही आपली काळाची गरज आहे। आणि म्हणून आणि आता एक्झिस्टिंग कायदे अशा प्रकारची जागा त्या ठिकाणी आपल्याला देत नाहीये। मागच्या काळामध्ये काही लोकांनी सांगितलं की पत्रकारांनी तुमच्या विरोधात लिहिलं तर तुम्ही त्यांना पकडाल। मग आम्ही पत्रकारांच्या सोबत संघटनांना बोलवलं आणि त्यांच्या समोर आम्ही एजी साहेबांना बसवलं, लॉ सेक्रेटरीला बसवलं, सगळ्यांना बसवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही विचारा यांना प्रश्न, क्लॉज बाय क्लॉज प्रश्न विचारा। आणि त्यांचंही समाधान झालं। कुठल्याही पत्रकारावर कारवाई करता येत नाही, कुठल्याही राजकीय नेत्यावर कारवाई करता येत नाही, आणि ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावरही कारवाई ही थर्ड फोरमनी, ज्याच्यामध्ये जजेस आहेत त्या फोरमनी मान्यता दिल्यानंतरच ती करता येते।